तसा आवाज टून टून आवाज देता येत नाहीत, पण लोकांनी बघायला पाहिजे यार. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आणि मी थोडी ठीक नाही आहे, म्हणजे की मला रात्री दुखायला लागलं होतं आणि मला खूप ताप आला होता. तर आता मी आणि आई आम्ही चाललो मार्केटमध्ये, कारण एक काम आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघत राहा कोणतं काम आहे. आणि मी तिकडूनच हॉस्पिटलमध्ये पण जाणार आहे. मला म्हणजे जेव्हा मला केस धुवायचे राहते, म्हणजे मी जेव्हा प्लॅन करते की मला आज केस धुवायचे आहे, इन ॲनी सिच्युएशनमध्ये मला केस धुवायचे आहे, तर मला ते काल ताप आला. म्हणजे माझी किस्मत किती चांगली आहे. वाव. सो गाईज, मी घेतलं आहे जेवण आणि मी आता पोळी म्हणजे भाजी घेतली होती आणि पोळी घ्यायला गेली तर पोळीची जी टोपली असते तर तिथे मुंग्या लागून होत्या. एवढा दिमाग खराब झाला. पण नसो, मुंग्याची पण काही गलती नाही आहे, त्यांना पण भूक लागली असेल. हे घेतलं आहे मेथीची भाजी आणि हे माहीत नाही कोणती भाजी आहे, पोळी आणि राईस. तर मी खूप दिवसानंतर मेथीची भाजी खात आहे. मला मेथीची भाजी एवढी आवडते. हे मेथीची भाजी नाही आहे, चवळीची भाजी आहे. मला तशीच दिसली यार. मला असं वाटलं, मी किती खुश झाली होती 2 मिनिटासाठी का बापरे, इतक्या दिवसानंतर मेथीची भाजी बनते, आता मी खाईन. पण एक चवळीची भाजी आहे. पोपट झाला माझा. तशीच दिसते, सेम तशीच दिसते मेथीच्या भाजीसारखी, बट नाही आहे. आमच्या इकडे ऊन खूप जास्त आहे. माझे हात ऑलरेडी खूप जास्त टॅन आहेत चेहऱ्यापेक्षा, तर जास्त अजून काळे नाही पडले पाहिजे म्हणून मी सेफ्टीसाठी इथे ग्लव्स घालत होती ब्लॅक कलरचे. आणि इकडे गेटच्या बाहेर आई उभी आहे. मी इकडे स्कूटी काढत होती. स्कार्फ वगैरे, चष्मा, ग्लव्स सगळं मी वेअर करून आम्ही चाललो होतो, बिकॉज सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट. इथे आहे ना, दोरी पकडून जावं लागते. आई दोरी पकडून गेली होती, बट मी अजिबात दोरी पकडून. इकडे ना, इकडे ना. हो. ए चिंगऱ्या, ए चालली मी. चालली. बाय बाय कर ना. बोल पांडे असं आहे तो विच. माझं एक म्हणणं आहे की आम्ही सिग्नल दिला होता, पण मला आहे ना भीती वाटते, कारण आमच्या सिग्नलचा आवाज येत नाही. आमच्या म्हणजे नवीन जे आता गाड्या निघाल्या आहे, ॲक्टिवा 6G 4G 5G जे काही येते, तर त्यांचं सिग्नल तर देता येते पण आवाज येत नाही. ते तसा आवाज टून टून आवाज देता येत नाहीत, पण लोकांनी बघायला पाहिजे यार. काही लोक बघत नाही आणि लगेचच मग कोणत्या पण बाईला, कोणत्या पण मुलीला जज करतात की ही मुलगी आहे, ही बाई आहे म्हणून अशी गाडी चालवते. पण तुम्ही पण सिग्नलकडे थोडं लक्ष देत जा. जर कोणती मुलगी, कोणती बाई सिग्नल देते, तर तुमचं पण काम आहे की ती बरोबर लक्ष देणं, नाही की डायरेक्ट जज करणं. बाय द वे, आम्ही इथे आलो होतो आंबे घ्यायसाठी. आंबे केवढे दिले भाऊ? आंबे दिले 70 रुपये कंबरले दिले. कंबरले दिले 70 रुपये किलो कंबरले दिले. खराब झाली हिंगणघाटचे रोड. कुठून कुठून जावं लागत आहे. ओ माय गॉड. गावी दवाखाना आहे ना सुरू.
तर आम्ही आलो होतो सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि मी त्या लाईनमध्ये लागून होती. आई माझा व्हिडिओ घेत होती कारण मी लाईनमध्ये लागून होती, म्हणून मी ते माझं नाव आणि एज सांगत होती. येतो मी गोळा घेऊन. हो थांब, येतो. चालली गाईज गोळ्या घ्यायसाठी मी. आमच्या सरकारी दवाखान्याकडे गोळ्या माहिती का कुठे भेटते, तर इकडे भेटते. सी ही आहे माझी चिठ्ठी आणि मी चालली आता गोळ्या घ्यायसाठी. त्या विंडोमध्ये मिळते गोळ्या. सो गाईज माझ्या गोळ्या घेऊन झाल्या आहेत फायनली, म्हणून तब्येत खराब नाही करायला लागत माहिती आहे का. पण ते अपने आप होऊन जाते यार. आता मी थोडी स्वतःहून केली माझी तब्येत खराब, पण ते माझी झाली. म्हणजे 2च पॅकेट भेटले आहे गोळ्याचे आणि इकडे आली आहे आई गाडी घेऊन, बघू शकता. आम्ही चाललो आता घरी. गेले गोळे. हो चल. येतो जमा होऊन राहतो तिथं. लावते ती गोष्ट वेगळी आहे, पण त्याच्यापेक्षा म्हणजे गोळा. सो आलो आम्ही घरी आणि काही जागेवर मला व्हिडिओ नाही घेता आला व्यवस्थित, कारण खूप ट्रॅफिक होतं. आमच्या हिंगणघाटचे रोड बनत असल्यामुळे खूप ट्रॅफिक आहे, म्हणून मला कॅमेरा बंद करावा लागला. पण मला जेवढं जमलं मी तसा व्लॉग घेत आली आहे गाईज. तर आता ह्या 2च थँक गॉड का 2 गोळ्या भेटल्या मला, कारण मला एक टाईमचं इंजेक्शन खाणं आवडत, पण इंजेक्शन घेताना मी थोडीशी चिल्लावते, ती गोष्ट वेगळी आहे. कसं वेगळंच लागते इंजेक्शन. कसं इंजेक्शन करायला इंजेक्शन पटकन घेतलं तर तेवढी गोळ्याची गरज नाही पडत, पण इट्स ओके. आता गोळ्या भेटल्या तर चला भेटूया थोड्या वेळानंतर. तुम्हाला मी थोड्या वेळानंतर भेटते. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.